आज मी आणि प्रणय बिर्याणी खायला गेलेलो आणि तिकडून एक माणूस आला, तू विमानवाला तूच का रे? विमानवाला ते विमानचं तुमचं ओ वीकडेज विथ विमान. तर म्हणलं हो हो. आणि असा पहिला फॅन मुवमेंट झालेला आहे आपला. त्यामुळे म्हणलं की आज काही थांबायचं नाही, जे सगळं फुटेज आपल्याकडे आहे आज बसायचं आणि आज रात्रीच काश्मीरचा व्हिडिओ एडिट करायचा. एवढी गरमी आहे, एवढी पुण्यात गरमी आहे की म्हणलं फुटेज बघून तरी थंडी वाटेल. टुडे वी आर गोइंग टू एक्सप्लोर काश्मीर. बरेच दिवस झाले वीकडेज विथ विमानचा एकही एपिसोड टाकला नव्हता. ठरवलं की आता जो टाकू तो खतरनाक असायला पाहिजे. हा डल लेकमध्ये हाऊस बोट्स नावाचा प्रकार असतो. इतकं तिथे सुंदर सोय आहे की तुम्हाला तुमच्या लेकच्या एंडला एक असे आपल्याकडे कसं रिक्षा स्टँड असतं तसं त्यांचं शिकारा स्टँड असतं, त्याला घाट म्हणतात. तिथे एका शिकाऱ्यात बसायचं, ते आपले मस्त वलवत एकदम मूवीसारखं आपल्याला घेऊन जातात. त्या रात्री हलकासा बर्फ पडायला सुरू झाला आणि हाऊस बोटमध्ये जी थंडी एक्सपिरियन्स करायला मिळाली वेगळीच होती. इलेक्ट्रिक ब्लँकेट होते. पुढच्या दिवशी उठलो आणि ठरवलं नाही आपल्याला हॉस्टेलमध्ये राहायला आवडेल. सो गेलो मी हॉस्टेल श्रीनगर. असा स्नोफॉल मी खरा लाईव्ह कधी बघितलाच नव्हता. पावसासारखंच वाटतं असं होतं, पण ते सगळं केसात राहतं आणि मग ओलं होतं आणि मग नाकात मानेत जातं आणि मग जी थंडी वाजायला लागते. आम्ही लगेच सगळे जॅकेट बिकेट घातले आणि बाहेर एक चहाची टपरी होती आम्हाला लक्षात आलं. तिथून आम्ही चालत गेलो. व्हॉट्स अप गाईज. आत्ता जस्ट श्रीनगरहून श्रीनगरच्या इथे पोहे नाही काय खाल्लं रे, पकोडे और चाय पी है. डायरेक्ट बोलताना चुकून मराठीच निघते पण यांना कळत नाही. सो सगळं हिंदी. सगळीकडे नुसता बर्फ आहे. प्रेडिक्शनमध्ये पण पुढचे 2 दिवस बर्फ आहे असं दिसतंय. सो हॉस्टेलमध्येच राहावं लागेल असं वाटतंय. नमस्ते मंडळी, आपण आज आलो आहे. दिस इज डे 2 ऑफ श्रीनगर. म्हणजे पावसासारखं नाही, हे म्हणजे काहीतरी वेगळंच आहे, वेगळंच स्वर्ग आहे. दिस इज हेवन. आणि जो वेड्यासारखा बर्फ सुरू झाला. गाड्या तिथे स्किड होत होत्या. मोठे ते ट्रॅक्टरनी रस्त्यावरनं बर्फ काढत होते. सगळीकडे एकदम सगळं बंद झालेलं आणि आम्ही इथे बर्फातनं चालत गेलो. सुंदर फोटोज मिळाले. डल लेकवर असा एक थिन बर्फाची लेअर पडलेली आणि सगळं श्रीनगर ऑलमोस्ट बंद पडायला झालं. आम्हाला न्यूज आली की तुम्ही आज जे दुपारी पहलगामला जायचा प्लॅन करताय तो कॅन्सल करा, बिकॉज एवढा बर्फ आहे तुम्हाला ते झेपणार नाही, गाडी अडकून बसेल. सो आम्ही पहलगाम कॅन्सल केलं आणि तो दिवसभर मस्त हॉस्टेलमध्ये घालवला. गुलमर्गचा एक्सपिरियन्स म्हणजे इन्सेन होता. ते खरं स्वर्ग होतं. नेहमी अराउंड निगेटिव्ह टेम्परेचर, भरपूर बर्फ, जिथे दिसेल तिथे बर्फ. आणि तिथल्या लोकल गाईडला मी विचारलं की अरे ह्याच्यावर असं चालत गेलं तर काय होईल? भैया आप बर्फ में डूब जाओगे, वापस नाही ऊपर आ पाओगे म्हणे. म्हणजे जो बर्फ सगळा पडू नये, जेव्हा आपला पाय पडला तर आपण आतमध्ये. त्यामुळे त्यांनी असे छान पायवाटा बनवून ठेवलेल्या, त्याच्यावरनं चालत गेलं की आपण बुडत नाही. एक पाऊल इकडे गेलं की डायरेक्ट खाली. तिथे स्कीइंगसाठी भरपूर फॉरेनर्स आलेले, भरपूर इंडियन लोक पण होते. आणि आम्ही ठरवलं की त्या स्कीइंगच्या वरच्या लेवल्सपर्यंत जायचं. तिथे गोंडोला राईड म्हणजे आपलं रोपवेसारखा एक कार्यक्रम होता. रोपवेमध्ये बसा, लेवल 1 पर्यंत जा. अजून एक रोपवेमध्ये बसा, लेवल 2 ला जा. इट वॉज -12 degrees in the night. It was kind of freezing cold, but the electric blankets and all the layers here saved me. आता आम्ही निघणार आहे चालत टुवर्ड्स द गोंडोला. तिथून लेवल 1 ला जाणार, लेवल 2 ला जाणार, परत लेवल 1 ला येणार आणि मग लेवल 1 वरनं वीकडेज विथ विमानचा ट्रेक सुरू करणार. सो सी यू देअर.
एक मिनिट सर. आफ्टर शूटिंग कॅन यू टेक नेक्स्ट वन. थँक्यू सो मच. आय अप्रिशिएट इट. लोकांना हळूच कटवलंय अपने को अकेला मिलने के लिए. तो ठीक है, हो गया. तो अभी लेवल 1 पे आ गए. लेवल 2 ऊपर है, दिखाओ था ऊपर का. माझा जो गाइड होता तो म्हणे साहब आप थोड़ा एडवेंचर टाइप के लग रहे, तो मैं एक आइडिया बोलता हूँ. मैं बोल. आप है ना रोपवे से सिर्फ 1 वे टिकट लेने का और ऊपर जाके नीचे चलते आने का. म्हणलं तू माझ्या स्टॅमिनाला बराच ओव्हर एस्टिमेट करतोय. तो म्हणे नाही साहब कर पाओगे, बहुत आसान आहे. म्हणलं एकटंच आहे, अजून काही इश्यू नाही आहे, खूप मजा येईल, ट्रेकिंग पण केल्यासारखं वाटेल आणि चढायचं नाही आहे, उतरायचं आहे, काय जात आहे बघू. सो आम्ही 1 वे तिकीट काढलं गोंडोलाचं. वरपर्यंत लेवल 1ला गेलो, त्याच्यानंतर लेवल 2ला गेलो. लेवल 2ला सगळं एन्जॉय केलं. फेज 1 आणि आता ते चहा किंवा भजी, पोहे मिळाले तर पोहे शोधतोय, बघू चान्स मिळतो का. लेवल 2 टू लेवल 1 परत गोंडोलानेच आलो, बिकॉज ते फारच उंच होतं. सो आजचा ब्रेकफास्ट आहे कावा. हमारे पुणे में हर वीडियो में हम पोहे खाते हैं. पोहे मतलब पोहे को क्या बोलूं पता नहीं, पोहे पोहे होते हैं. तो दिस इज कावा स्पेशल काश्मीरी टी. आणि लेवल 1 पासून तो म्हणला हां चलो साहब निकलते. म्हणलं कुठे? नीचे. आणि असं दूर दूर कुठेतरी खाली असं दिसत होतं की तिथे आम्हाला पोचायचं आहे. तसा रस्ता सोपा होता, जिथून लोक ते स्कीइंग करतात. ते सगळं असं कडक अशी जमलेली जमीन असते, सो तिथे बुडायचे चान्सेस नव्हतात. पण जो उतार होता ते माझ्या त्या गमबूटला झेपतच नव्हता. नुसतं घसरा घसरी आणि कसं बसं करत तिथून आम्ही खाली उतरायला सुरू केलं. सो आता ॲडव्हेंचर सुरू होणार आहे. या स्लोपवरनं चालत चालत एंडपर्यंत जायचा आमचा विचार चाललाय. म्हणजे ही आहे लेवल 1. लेवल 1वरनं तिकडे कुठेतरी खाली पोचायचंय. अशा स्लोपवरनं चालत चालत जायचंय. जमतंय का नाही माहीत नाही. मी तर म्हणतो नेहमी ट्रेकिंगमध्ये कसं असतं, चल 5 मिनिटात आलंय, चल पोचलंच आहे, चल आलं, असं करणारे जे लोक असतात तसा आमचा हा मंजूर भाई आहे. तिथून खाली उतरता उतरता लक्षात आलं की आपली फाटलेली आहे. कारण आपल्याकडे कसं सह्याद्रीत खाली बसून उतरता येतं, पण तिथे खाली बसलं की लागते ढोणाला थंडी, आणि ती थंडी आत शिरली की संपली. मध्ये एक असा स्पॉट मिळाला जिथे 2 मिनिटं थांबता आलं. तिथे थोडेसे ड्रोन शॉट्स घेतले. बसा धडपड करत करत आलो. चहा पिला, तसं बरं वाटलं. परत गेलो हॉटेलला. गुलमर्गचा दिवस वॉज फॅन्टॅस्टिक. जे म्हणतात ना काश्मीर हे स्वर्गाहून कमी नाही, तर ते स्वर्गच आहे. काश्मीरला गेल्यानंतर जी लोक भेटतात आणि जे ॲटमॉस्फिअर आहे तिथे, आणि जे तिथे नेचर इतकं ब्युटिफुल आहे की ते राहावतच नाही, तिथेच राहावं असं वाटतं. आणि तो शेवटचा दिवस आला तेव्हा असं एक झालं की मला आधीच्या दिवशीच्या रात्री हॉटेलला जायचं होतं आणि सॉर्ट ऑफ अंधार झालेला. मला चुकून झोप लागली आणि तिथे रिक्षा टॅक्सी कोणच नव्हते. म्हणून मी चालत चाललेलो आणि बर्फ पडत होता. एक 2 व्हीलरवाला आला आणि एकदम असं
मोठा बिल्ड, फेरन घातलेलं, असं दाढी, टोपी, आणि म्हणे सलाम वालेकुम. म्हणलं हां वालेकुम सलाम, बोलो कहाँ जा रहे हो, आओ छोड़ता हूँ. आणि त्याने मला मस्त बसवलं आणि हॉटेलपर्यंत सोडवलं. आणि म्हणे भाई रात को थोड़ा सा आराम से जाते जाओ, ठंड में आपको पता नहीं चलेगा कब ठंड लगने लगेगी. आणि तो म्हणून गेला, पण काही पैसे नाही मागितले, काही नाही केलं. म्हणजे जी हेल्पफुलनेस आणि काइंडनेस जी आहे त्या लोकांमध्ये, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. तुम्हाला कधीही काश्मीरला, श्रीनगरला जायचं असेल, बिंदास जा. टुरिझमसाठी त्या लोकांकरता इतकं प्रेम आहे आणि त्या लोकांची इतकी काइंडनेस आहे की डोंट लुक ॲट द न्यूज, डोंट लुक ॲट व्हॉट द मीडिया सेज. आणि त्यांना काय हवं आहे का त्यांच्या पॉलिटिकल सिच्युएशनवर आपण कॉमेंट न करता तिथली ब्युटी एन्जॉय करून जर घरी आलो, यू विल हॅव वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस एव्हर. सो धिस वॉज द काश्मीर ट्रिप. झाल्या टेरर ॲक्सिडेंट झाला जिथे आपले जवान शहीद झाले. आणि दॅट वॉज अ सॅड टाईम बिकॉज त्याच एरियामध्ये मी जिथे गेलेलो त्याच्यात थोडं जवळच हा ॲक्सिडेंट झालेला. त्यामुळे म्हणलं की इमिजिएटली आपला हा आनंददायक आणि असा मजावाला व्हिडिओ टाकायला नको. सो आय होप मी थांबलो हे बरोबर केलं आणि बराच मोठा ब्रेक घेतला, तोही तुम्हाला चालत असेल. पुढचे जे व्हिडिओज येतील दे विल बी स्टार्टिंग व्हेरी सून. मॉन्सूनमध्ये सीझन 2 ऑफ वीक डेज विथ विमान सुरू होतं आहे. सो थँक्यू फॉर स्टेकिंग विथ मी. मी जे काय इकडे तिकडे फिरत असतो कामासाठी, मजेसाठी, हे माझ्या इंस्टाग्रामवर टाकत असतो. नक्की इंस्टाग्रामवर फॉलो करा. आज वाटलं की संपवून टाका व्हिडिओ, बिकॉज इंस्टाग्रामवर खूप लोक दर कॉमेंटमध्ये, दर पोस्टच्या कॉमेंटमध्ये, दादा पुढचा व्हिडिओ कधी येणार, पुढचा व्लॉग कधी येणार, वीक डेज विमान कधी येणार. थँक्यू फॉर आस्किंग, थँक्यू फॉर परसिस्टिंग की अरे ओंकार करत राहा. तुमच्या सपोर्टमुळे किंवा तुमच्या ह्या अटेन्शनमुळेच मला व्हिडिओ करावेसे वाटतात. सो थँक्यू आणि सी यू नेक्स्ट टाईम.